नमस्कार. आज आपण बघणार आहोत छान अशी खुसखुशीत सोडा न वापरता कांदा भजी. बाहेर पाऊस सुरू आहे तर तुम्ही ही कांदा भजी पावसाळ्यात नक्कीच ट्राय करायला पाहिजे. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं होतं. ते आपल्याला छान असं हाताने फेटून घ्यायचं आहे. बघा, कलर चेंज होईपर्यंत एक 5-10 मिनटं छान असं फेटून घेतले अशा पद्धतीने. आणि बेसन पीठ जे आहे ते तुम्ही चाळून वापरा, जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाहीत. तर आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आवडीनुसार, थोडीशी हळद, थोडंसं हिंग घातलेलं आहे. 1 चमचाभर मी इथं पांढरे तीळ घेतलेले होते. ओवा घ्यायचा आहे हातावर चोळून, तो घातलेला आहे. आपल्याला ह्यात घालायची भरपूर अशी कोथिंबीर. आणि मी इथं 2 उभे कट करून घेतलेले मीडियम साईज आकाराचे कांदे घातलेले आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि गरम गरम 1 चमचा तेल घालायचं आहे, जेणेकरून आपली भजी एकदम खुसखुशीत आणि बिना सोडा वापरता देखील छान टेस्टी लागणार आहेत. आणि तेल देखील जास्त शोषून घेणार नाही आहेत. तर बघा, छान एकदा आपण हे एकत्रितपणे करून घेऊया. आता लगेचच आपल्याला हे मीडियम फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी तेल आपलं छान आधी तापलेलं हवं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करून आपण हे भजी छान सोडणार आहोत. खूप टेस्टी लागतात बघा हे भजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आपण ह्याच्यात सोडा वगैरे अजिबात काही घातलेलं नाही आहे. छान दोन्ही साईडने आपण तळून घेऊया. आणि तुम्ही जर बेसन जास्त वेळ फेटून घेतलं तर भजी नक्कीच तुमचे टेस्टी होणार बघा. आणि तुम्हाला सोडा वापरायची देखील गरज पडणार नाही. अशा पद्धतीने बघा छान इथं कलर आलेला आहे आपल्या भज्यांना. आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने सगळी भजी आपण सोडून घेऊया. याच्याबरोबर आपण मिरची छानपैकी तळलेली मिरची ह्याच्याबरोबर ट्राय करू शकता तुम्ही. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा या पावसाळ्यात. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.